स्वागत आहे तुमचं सोनालीस टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे लसुणी मेथी. ही भाजी करायला पण सोपी आहे आणि चवीला पण अतिशय स्वादिष्ट लागते. चला तर बघूयात. एका पॅनमध्ये मी 1 चमचाभर शेंगदाणे घेतलेत, आणि 1 चमचाभर तीळ घेतलेत आणि 1 चमचा डाळवं घेतले. ते भाजून घेऊया लो फ्लेमवरती आणि ते थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. मी एक पेंडी मेथीची घेतली आहे. ते स्वच्छ धुवून निवडून घेतलेत. एका पॅनमध्ये आपण आता 3 चमचे तेल टाकूया आणि मी लसूण बारीक कट करून घेतलं आहे ते टाकूयात. त्यानंतर त्यामध्ये आपण मेथी टाकूया. इथे तुम्ही मेथी बारीक कट करून वापरू शकता. मी तशीच वापरली आहे, कट केलेली नाही आहे मेथी. हे बघा, आपली मेथी अशी परतून झाली आहे व्यवस्थित. आता आपले शेंगा तीळ ते थंड झाले, ते आपण मिक्सर करून घेऊया. त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून मिक्सर करायचं. नंतर दुसऱ्या पॅनमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं. त्यामध्ये फोडणीसाठी जिरे, हिंग आणि 1 सुकी लाल मिरची वापरायची. त्यानंतर त्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, ती टाकूयात. तुम्ही मिरचीचं प्रमाण इथं वाढवू शकता. आणि एक बारीक कट करून कांदा घेतला आहे मी, ते टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, कांदा आपला चांगला मऊ झाला. आता आपण पेस्ट केलेली ती टाकूयात आणि 1-2 मिनिट परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी करून घेतली मी, ती टाकूयात. परत एकदा 2 मिनिट परतून घेऊया. आणि त्यामध्ये आता आपण 1 चमचाभर हळद, 1 चमचाभर धने पावडर आणि 1 चमचा भरून किचन किंग मसाला टाकूया. 1 चमचा भरून लाल तिखट टाकूयात. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आणखी 1-2 मिनिट परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. हे व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आता आपण 1 वाटीभर पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्यानंतर एक झाकणी ठेवून वाफ काढून घ्यायची 5 मिनटं. बघा, आता 5 मिनटं झाली आहेत आपली. आपण बघू शकता हे छान वाफलं आहे सगळं व्यवस्थित. त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकूयात आणि त्यामध्ये आपण मेथी वाफून घेतलेली ती टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्यावरती परत एकदा झाकणी ठेवून 5 मिनटं वाफून घ्यायची. मग आपली भाजी झाली तयार. 5 मिनटं झाल्यानंतर आपण त्यावरची झाकणी काढून बघूया. हे बघा, आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. आपली भाजी झाली तयार. चवीला अगदी चविष्ट लागणारी आणि करायला अगदी सोपी अशी भाजी आहे. ही तुम्ही भाकरी चपाती कशाही सोबत खाऊ शकता. छान लागते. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा.